नमस्कार, मी स्वप्नाली. तुम्ही बघत आहात आपले बदलापूर पूर्व पनवेल हायवे परिसरामध्ये एक धक्कादायक प्रकार जो आहे तो घडलेला आहे. आपण सध्या बघतोय की एक गाडीचा जो आहे भीषण अपघात झालेला आहे. या ठिकाणी जे काही स्थानिक रहिवासी राहतात त्यांनी दिलेल्या माहितीनुसार असं सांगितलं जात आहे की ज्यांच्यासोबत हा अपघात झालाय ते काहीतरी या ठिकाणी स्टंटबाजी जे आहे ते करण्याचा प्रयत्न करत होते आणि त्या दरम्यान जो आहे हा खूप भीषण अपघात झालाय. आपण सध्या जर तो व्यक्ती बघत असाल, एक मुलगा आहे इथे, त्यांच्याशी बघूया त्याला किती लागलंय आपण बघा. आणि स्थानिकांनी माहिती दिली. काय काय झालंय, एवढं कसं लागलंय? कुछ नहीं जाना। हा? तुम्ही काय करत, एवढा अपघात झालाय, कसं काय झालाय? हिंदी में बात करो आप। आप बोलो, कैसे लगा इतना? आप ट्रीटमेंट ट्रीटमेंट क्यों नहीं लिया अभी तक? अभी मुझे कोई लेके नहीं जा रहा है ना। क्या हुआ है? कुछ डरो मत, क्या मतलब इतना लगा है आपको, आप अभी तक हॉस्पिटल वगैरह कोई लेके नहीं गया ना, अभी मैं बोला कैसे हुआ, कुछ बता सकते हो? अल्लाह बता स्पीड में था वो, गाड़ी आउट ही कंट्रोल हो गई। किसकी गलती है? दोस्त की दोस्त था। ये सब लोग बोल रहे थे कि कुछ आप स्टंटबाजी वगैरह कर रहे थे, ऐसा कुछ? आउट ही कंट्रोल हो गई थी उससे। हाँ, लेकिन यहाँ पे कुछ मतलब सब ओके है ना, तो आउट ऑफ कंट्रोल कैसे हो सकती है? नहीं स्पीड में था ना। गाड़ी कौन चला रहा था? दोस्त था। काय हो ये काय झालेलं, काय झालेलं काय? तर स्थानिकांनी माहिती दिली आहे की या ठिकाणी काहीतरी स्टंटबाजी चालू होती आणि आता यांचं माहित नाही. कोणी बघितलं प्रत्यक्षदर्शी? काय झालेलं? प्रत्यक्षदर्शीने कोण नव्हतं इथे. ते तिथून आले आणि त्यांची गाडी येऊन त्या डिवायडरला ठोकली. त्याच्यानंतर ती गाडी पूर्ण 360 फिरून पलटी झाली. पलटी झाल्यानंतर हा जो आता तुम्ही ज्याचा इंटरव्ह्यू घेतला ना, तो बाहेर फेकला गेला आणि गाडी खाली दबलेला होता. मग इथे जे लोक होते ना उभी, त्यांनी येऊन त्याला पहिले गाडी उचलली, त्याला बाजूला घेतला, त्याच्यानंतर तो उतरला. याच्यामुळे सगळं झालेलं आहे. जे सगळं पडलेलं आहे ना इथं खाली, डंपर हे तिचे जातात ना, याच्यामुळे हे सगळा प्रॉब्लेम झालेला आहे. कारण आम्ही बऱ्याच वेळा सांगितलं, इथं आमची मुलं वगैरे खेळत असतात बाहेर, वॉकिंगला लोक इथं चालत असतात, पण ह्याच्यावरती काही कोणी लक्ष देत नाही. 1-2 वेळा येतात. हो, इथं किती गाड्या, टू व्हीलर तर किती रोज दिवसातून, म्हणजे एक ना एक तरी ऍक्सिडेंट आहे, कोणीतरी पडतायचे. त्यामुळे ह्याच्याकडे पहिले लक्ष देणं गरजेचं आहे. यांचं तर काय विचारूच नका, यांनी तर म्हणजे स्वतःहूनच हाताने करून घेतलेले, ह्याच्यात काही शंका नाही. कारण बघा ना तुम्ही, तिकडनं ब्रेक मारत आले, ते एवढ्या ब्रेकला म्हणजे त्यांचा स्पीड तुम्ही पाहू शकता की किती स्पीड असणार त्यांचं. तिकडनं त्यांनी ब्रेक मारलाय, ते इथे येऊन ठोकलेत ह्या इकडच्या डिवायडरला. इकडे तुम्ही बघू शकता, या डिवायडरला ते तिथं ठोकलेत. डिवायडर सुद्धा आतमध्ये दाबला गेला आणि मग गाडी पलटी झाली 360 फिरून. म्हणजे त्यांनी स्टंट करत होते का ते, काही असं बोलतायत का? स्टंट मी तर स्वतः प्रत्यक्ष बघितलं ना. मी खाली आल्यानंतर मला कळालं की गाडी पलटी झाली, पण जबरदस्त, कारण एवढ्या स्पीडला यांनी गाडी ठोकली. पूर्ण त्याचे ऍक्सल वगैरे सगळं काय बेंड आहे, गाडी चासी सकट बेंड आहे. येस 360 फिरून 3 गोल फिरून गाडी मग पडली त्याच्या खाली. हा बाबा, हा सापडला त्याच्या खाली. मग ती सर्व लोकांनी इथून उचलून ती गाडी उभी केली, तेव्हा हा निघाला. होऊ शकतं की जर कधी इथे दुसरं कोणी असतं आजूबाजूला तर त्यांना डेफिनेटली ऑब्विसली गेलं असतं एखादं. मुलगी होती जी गाडी शिकत होती, त्याच्या पुढे ना एक मुलगी जी गाडी शिकत होती ना, ती वाचली. आमच्याच एविंगच्या आसपासचे जे रहिवासी आहेत ते पण वाचले. त्याच्यानंतर तो जाऊन ठोकलेला आहे तिथे. वाटतंय का काही हे करण्याचा प्रयत्न करत होते, काहीतरी रील किंवा स्टंट? ड्रिफ्टचीच आहे, कारण की तो ज्या पद्धतीने ती गाडी म्हणजे स्किड झालेली दिसते, ते ड्रिफ्टचाच मॅटर आहे हा पूर्ण. ते दोघे स्टंट करण्याच्याच नादात होते. याच्यामुळे दुसऱ्यांना पण नुकसान होऊ नुकसान होऊ शकतं, म्हणजे खूप मोठं दुर्घटना घडू शकते याच्यामुळे, कधीही घडेल. आणि सगळ्यात मेन म्हणजे कारण हे जे रस्त्यावरती रेती, हे जे डंपर जातात, ह्याची जी ही रेती पडते, ह्याच्यामुळे ते खूप साऱ्या म्हणजे अपघात घडण्याचे अजून खूप चान्सेस आहेत. ह्याच्यावर खरं आपल्या बदलापूर नगरपालिकेने याच्यावर पहिले हे बघितलं पाहिजे, ऍक्शन घेतली पाहिजे. दिवसामधून आहे ना कमीत कमी 2-3 गाड्या इथं स्लिप होतातच होतात. कारण रेतीच एवढी आहे. स्कूटी तर विचारू नका. असं म्हणजे तुम्ही नॉर्मली जरी चाललात ना, कधी स्लिप होऊन पडा त्याचा भरोसा नाही. आम्हाला तिकडून एखादा डंपर येताना दिसेल ना, तर तुम्ही स्वतः बघाल की त्याचं स्पीड काय असतं. आम्ही आता ठोकल्यानंतर जे आता इथे जो डंपर होता त्याला आम्ही हात केला, त्याच्यानंतर त्याने स्पीड कमी केला, नाही तर तो पण येऊन ठोकला असता. एवढं स्पीड. सोसायटीची एंट्रन्सच आहे या साईड. मेन एंट्रन्स आहे, मुलं खेळत असतात आणि कायम. खूप भयंकर अपघात होता. आपण जर गाडी ही बघत असाल तर गाडी बघा, पूर्ण गाडी जे आहे या साईडचा तर हेडलाईट वगैरे सुद्धा पूर्ण आपल्याला तुटलेला बघायला मिळतोय. आणि वरती सुद्धा आपण जर बघत असाल तर काच सुद्धा जे
तुटलेली आहे. आणि आपण आता इकडे जाऊया. डिव्हायडरला ही गाडी जी आहे ती धडकलेली आहे. आता दोन संभावना ज्या आहेत, दोन सांगितले जात आहेत की या ठिकाणी ते जे काही तरुण होते, वाहन चालक होते, ते स्टंट करत होते असं सांगितलं जातं. सध्या आपण बघतोय की सोशल मीडियाचा क्रेज जो आहे तो तरुणांमध्ये वाढत चाललाय. आणि स्पेशल म्हणजे ते जे होते ते कुठले आहेत काय ते आपल्याला काहीच माहित नाही, कारण त्यांना साधी मराठी सुद्धा समजत नव्हती, आपण बोलत होतो तर. आणि मिळालेल्या माहितीनुसार नागरिक सांगतायत की 360 डिग्रीमध्ये ती जी गाडी आहे, तो टेम्पो जो आहे तो फिरला, किती वेळ फिरला आणि नंतर तो पलटी झाला. म्हणजे काहीतरी हा स्टंट जो आहे तो जर या ठिकाणी सुरू असेल तर कृपा करून सध्या जिथे जर सीसीटीव्ही कॅमेराजही दिसत नाहीये, पण असतील तर याची चौकशी जी आहे ती झाली पाहिजे असं या ठिकाणचे स्थानिक रहिवासी जे आहेत ते मागणी करतात. डिव्हायडर आपण बघतोय की डिव्हायडरला त्यांची गाडी जी आहे ती धडकलेली आहे. आणि हीच गाडी आहे, ज्यांची ही गाडी आहे ते सुद्धा या ठिकाणी सध्या आलेले आहेत. परंतु ते जे काही मुलं होते, आता ते जे काही तरुण होते ते नेमके कोण आहेत ते आपल्याला जास्त माहिती मिळाली नाही. आपण स्वतः बघितलं, त्यांना पूर्ण लागलंय. काही लेडीज तिथे, आपण त्यांच्याशी बोलूया. सर्वप्रथम आपण जर बघत असाल तर पनवेल हायवेचा हा जो परिसर आहे, या ठिकाणी आपल्याला सुसाटपणे कशाही पद्धतीने गाड्या जे आहेत ते बाईक पळवताना तरुण बघायला मिळतात. आणि परिणामी इथे बघतोय आपण किती लहान चिमुकले जे आहेत, त्यांच्या सोसायटीचा एंट्रन्स आहे आणि त्याच्या बाहेरच खरं तर हा अपघात घडलेला आहे. म्हटल्यावरती खूप भयंकर प्रकार. मॅडम काय वाटतं, काय झालं असेल, कशामुळे अपघात झाला असावा? त्यांच्या स्पीडमुळेच. यांनी बघितलंय, मी नव्हते अवेलेबल, मी आत्ता आली आहे. इथे स्पीडनेच गाड्या चालवतात, त्याच्यामुळेच होतं. कारण स्पीडला लिमिटच नाही. आता तर मुलांना सुट्टी लागली, मुलं सायकल चालवतात आणि गाड्यांना किती स्पीड, काहीतरी करायला पाहिजे ना. आणि मेन इथे ही वाळू असते ना, ह्याच्यावर टू व्हीलर ही आमच्या स्लिप होतात, सायकल ही मुलांच्या स्लिप होतात, मुलंही सांगतात. हो, टर्निंग व्यवस्थित केलं पाहिजे म्हणण्यापेक्षा हे जे आहेत ना, जे फास्ट गाडी चालवतात, जे टेम्पो ट्रकवाले आहेत, त्यांच्यावर काहीतरी लागला पाहिजे, कारवाई केली पाहिजे, या लगाम लागला पाहिजे. तुम्ही प्रत्यक्षदर्शी बघितलं? आम्ही, आमचं दुकान आहे तिथे, मी तिथूनच बघितलं. त्यांनी खूप जोर, म्हणजे एकदम फास्ट तिथून घेतलंय त्यांनी. आणि इथे आल्यानंतर पूर्ण त्या डिवायडरवर पलटी केली आहे त्यांनी. आणि आधी 20 मिनिटं आधी तो तिथून पण आलेला, टर्न मारला त्यांनी, तेव्हा पण एकदम फास्ट मध्ये होता. म्हणजे तो काही स्टंट करण्याचा प्रयत्न स्टंटच करत होता, इथपर्यंत आला एकदम फास्ट मध्ये. आणि इथून आल्यानंतर खूपच म्हणजे स्टंटच केला त्यांनी. काय करण्याचा प्रयत्न करत होता? आता ते हा गोल म्हणजे तो एकदम पूर्ण पलटी मारली त्या बाजूला आणि तो खाली गेला. खाली बोलतात गाडी. आणि तो डायरेक्ट डिवायडरला धडकला आणि त्याच्यातला एक जण पडला, उडून पडला. एक तर बाहेर आला आणि एक खाली गेला. आणि जर तेवढ्या दरम्यान इथं कोणी आजूबाजूला असतं एक पोरगी होती, सायकल चालू होती, जस्ट थोड्यासाठी वाचली ती, नाहीतर ती खेळली. आणि लोक खूप असतात, आज तेवढे कमी होते. तुम्ही रात्री कारवाई झाली? कारवाई झाली पाहिजे, पोलिसांनी यायला पाहिजे होता. काय बोलतात? मी टॅरेसवर होतो आठव्या माळ्यावर. ही गाडी रेतीवरनं घसरली आणि तो व्यक्ती पण फास्ट होता. थोडीशी कंट्रोल पाहिजे ना. हा, कंट्रोलचा प्रश्न नाही. इथे आम्ही वॉकिंग सुद्धा करतो ना, इथून जाताना खूप जास्त पाय आमचे, इथे बघताय तुम्ही रेती वाळू किती आहे. तुमचं झालं ना काम तर तुम्ही ते क्लीन सुद्धा करा ना व्यवस्थित, कारण की लहान पोरं आहेत, वयस्कर लोक सुद्धा येतात ते इथे, तर आपण त्याची काळजी घ्यायला पाहिजे व्यवस्थित. आणि असे हे तरुण पोरं वगैरे आहेत ना, ते बघत नाहीयेत का गाड्या कशा चालवायच्या, काय चालवायच्या, ह्याचे थोडे सुद्धा भान नाहीये त्यांना. तर आपण त्यांना हेच सांगा की आहे ना, थोडं गाड्या चालवताना ह्या एरियामध्ये नाही, इव्हन बदलापूरमध्ये कुठेही गाडी चालवताना व्यवस्थित चालवा. आणि आता तरुण पोरांची आम्ही गाडी चालवताना बघतो ना, खूप जास्त डेंजर. आम्हाला अक्षरशः पनवेल हायवेला जास्त, आणि अक्षरशः आम्ही कडेने जरी चालत असलो तरी भीती वाटते गाड्यांची आम्हाला. आणि खूप जास्त वॉकिंगला किंवा सायकल्स वगैरे खूप इथे आम्हाला वरून स्लीप होताना हर टाइम दिसतं. नक्कीच, धन्यवाद दादा. तर आपण प्रत्यक्षदर्शी नागरिकांकडून सुद्धा माहिती घेतली. आता पोलीस प्रशासन देखील या ठिकाणी आलेले आपल्याला बघायला मिळत आहेत. परंतु जर हा खरोखर स्टंट असेल तर तो त्यांच्या स्वतःपुरता मर्यादित नसून बाकीच्या लोकांना सुद्धा जे आहे त्याच्या संदर्भात त्यांना सुद्धा दुखापत होऊ शकत होती. त्यामुळे याचं सखोल चौकशी जी आहे ती व्हायला पाहिजे आणि असे जे कोणी स्टंट करण्याचा प्रयत्न करत असतील त्यांच्यावरती कारवाई झाली पाहिजे, अशी मागणी जी आहे ती येते. आपण सध्या बघतोय की आता पोलीस प्रशासन सुद्धा या ठिकाणी आलेले आहे आणि पुढील कारवाई जी आहे ती सुरुवात झालेली आहे, माहिती घेत आहेत ते. तोपर्यंत टेम्पो पोहोचला.
आपण आता बघतोय की पोलीस प्रशासन जे आहे ते सध्या आलेले आहे या ठिकाणी आणि ही जी काही गाडी आहे तर हा जो काही टेम्पो आहे असं सांगताय की तो 360 डिग्री जो आहे फिरला असा आणि नंतर तो पलटी झाला आणि त्या टेम्पोच्या खाली एक मुलगा जो आहे तरुण जो आहे तो पडला होता, अडकला होता तो तिथे. नंतर त्याला स्थानिकांनी धाव घेऊन त्याला बाहेर काढलं आणि त्याच्यातला एक तरुण आपल्याला इथे बघायला मिळतोय, तो देखील बाहेर फेकला गेला, परंतु तो सध्या सुखरूप आहे. पण दुसरा जो आहे त्याला खूप गंभीर दुखापत झाली आणि ज्या वेळेला आपण लाईव्ह चालू केलं त्यावेळेला तो जो आहे या ठिकाणी निघून गेलेला आहे. परंतु खूप भयंकर प्रकार आहे आणि पनवेल हायवेला जर असे स्टंट बाजी करणारे जर आढळत असतील तर यांच्यावरती कारवाई झाली पाहिजे. त्याचबरोबर हा सर्वात शेवटचा परिसर आहे, लास्ट एंड आहे आपला पनवेल हायवेचा. याच ठिकाणी ही जी काही वाळू आहे, रेती आहे, तर ही इथे का आहे याची देखील चौकशी जी आहे ती व्हायला पाहिजे. इथे स्वच्छता करण्यात यायला पाहिजे. रस्ते जे आहेत ते व्यवस्थित क्लीन केले पाहिजे जेणेकरून असे अपघात होणार नाही असं देखील सांगितलं जाते. तुमच्या काही प्रतिक्रिया असतील तर नक्कीच येऊ द्या. धन्यवाद. बघत रहा आपले बदलापूर स्वप्नालीसा.